राज्यातील पहिली ते पाचवी, 6वी ते 8वी आणि 9वी आणि 10वीला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत. सदर पत्राचा मुख्य विषय आहे तो संच मान्यता. या पत्राच्या अनुषंगाने संच मान्यतेसाठी सवलत जी आहे ती देण्यात आलेली आहे. परंतु ही सवलत केवळ प्रोत्साहन म्हणून एकाच वर्षासाठी देण्यात आलेली आहे. या सवलतीचा आधार घेऊन कोणत्याही शाळांना सवलतीच्या निकषांच्या आधारे ही पदभरती करता येणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे यात उल्लेखित केलेला 15 मार्च 2024चा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे. नेमकं पत्र काय आहे, नेमकी सवलत काय आहे, ते आज आपण या पत्राच्या अनुषंगाने व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक 18/3/2026 एक महत्त्वाचे पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आणि विशेष म्हणजे आपल्यासमोर जे आपल्याला हाईपचं बटन दिसते आहे ते अवश्य दाबावे, अशी ही पुनश्च विनंती या पत्राच्या पार्श्वभूमीवर करतो आहे. प्रस्तुत पत्र माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 मधील संच मान्यतेच्या तरतुदी व अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत आयोजित बैठक. उपरोक्त विषयांकित प्रकरणी माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 24/2/2026 रोजी माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचे मंत्रालयीन दालन क्रमांक 702, 7वा मजला, विस्तार, मंत्रालय, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीचे इतिवृत्त आवश्यक कार्यवाहीस्तव सोबत जोडलेले आहे, असे माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. आता आपण या बैठकीचं इतिवृत्त काय आहे ते या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त. पहिला विषय होता प्राथमिक गटातील 1ली ते 5वीच्या रिक्त पदांवर अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांचे समायोजन करणे. माननीय मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील 1ली ते 5वीच्या गटांमधील रिक्त पदांवर त्याच जिल्ह्यातील अतिरिक्त ठरलेल्या 6वी ते 8वी गटातील शिक्षकांचे शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार समायोजन करण्यात यावे, अशी कार्यवाही करताना सदर शिक्षकांच्या मूळ पदावरील वेतनास संरक्षण राहील. कार्यवाहीशी संबंधित अधिकारी असतील संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतरचा दुसरा विषय होता मराठी उर्दू शिक्षकांची त्यांच्या माध्यम नसलेल्या शाळांमध्ये नेमणूक झालेली असल्यास त्याबाबत करावयाची कार्यवाही. माननीय मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश आहेत. मराठी उर्दू शिक्षकांचे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांच्याशी संबंधित माध्यम असलेल्या शाळांमधील पदांवर शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार समायोजन करण्यात यावे. कार्यवाहीशी संबंधित अधिकारी असतील माननीय शिक्षण संचालक प्राथमिक पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे. त्यानंतरचा तिसरा विषय शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील इयत्ता 9वी 10वीच्या पटसंख्येमध्ये सवलत देण्याबाबत. माननीय मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश काय आहेत ते आपण जाणून घेऊया.
शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9-10 करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 0 ते 3 किलोमीटर परिसरात त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा असल्यास शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी. त्यातला दुसरा मुद्दा आहे, शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9-10 करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 3 ते 5 किलोमीटर परिसरात असणाऱ्या व त्या परिसरात माध्यमिक शाळात इयत्ता 9वी ते 10वीच्या गटाकरिता 0 पदे मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये 9वी-10वीच्या गटामध्ये संच मान्यता वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या 40 असल्यास 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे आणि या अनुषंगाने कार्यवाहीशी संबंधित अधिकारी असतील माननीय शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे. या संदर्भात अन्य एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तोही आपण जाणून घेऊया. मुद्दा क्रमांक 3. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9-10 करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 5 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील त्याच माध्यमाची माध्यमिक शाळा उपलब्ध आहे, परंतु त्या परिसरात माध्यमिक शाळात इयत्ता 9वी ते 10वीच्या गटाकरिता 0 पदे मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये इयत्ता 9वी-10वीच्या गटांमध्ये संच मान्यता वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या 30 असल्यास 3 शिक्षक अनुज्ञेय करण्यात यावे. वरीलप्रमाणे सन 2025-26च्या संच मान्यतेमधील उपरोक्त सवलत शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रोत्साहन म्हणून केवळ 1 वर्षासाठी देण्यात येत आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. उपरोक्त सवलत ही कार्यरत शिक्षकांसाठीच मर्यादित असेल. सदरहू पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये असे माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. इयत्ता 1 ते 5, 6 ते 8 आणि 9वी-10वीच्या शिक्षकांच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. या पत्रातला महत्त्वाचा संदर्भ येतो तो 15 मार्च 2024च्या संच मान्यतेसाठी एक महत्त्वाची सवलत या इतिवृत्ताच्या माध्यमातून स्पष्ट होते, परंतु ही सवलत केवळ प्रोत्साहन म्हणून देण्यात येत आहे. सवलतीचा आधार घेऊन शाळांना नवीन भरती करता येणार नाही, हेही वाक्य या ठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. संच मान्यतेच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.